खरं ऑब्जेक्टमध्ये पर्टिक्युलरली तुमचं ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूयात. ओके, तर त्या म्हणजे ना 2 मिनटं. तर त्या म्हणजे अशा की ऑब्जेक्ट ड्रॉइंग स्टार्ट करायचे ते ना तुम्हाला तुमच्या ऑब्झर्वेशनवर, कारण का मी हे सांगितलं आहे ऑलरेडी की ऑब्जेक्ट ड्रॉइंगचा हा विषय हा तुमचं ऑब्झर्वेशन बघत असतो. तुमचं ऑब्झर्वेशन कसं आहे, तुम्ही कशा पद्धतीने जगाकडे बघता आणि किती शार्पली त्या गोष्टी स्वतःकडे तुम्ही घेऊ शकता, ह्याच्यावर तो विषय ना ह्या जजिंगसाठी खरं तर तो तुम्हाला विषय दिलेला आहे. ओके, तर मग ऑब्जेक्ट ड्रॉइंगला सुरुवात करायच्या आधी ना खरं तर तुम्हाला तुमची नजर अशा रीत्या तयार करायला लागेल की तुम्हाला त्या गोष्टी तर दिसतातच आहेत ज्या इतरांना दिसत आहेत, पण त्याही पलीकडे जाऊन तुम्हाला इतरांना जे काही दिसत नाही आहे तेही तुम्हाला दिसायला लागले. तर हे म्हणजे कसं, तर तुम्ही साधारण जेव्हा ऑब्जेक्ट ड्रॉइंग काढत असता तेव्हा तुम्हाला जो ऑब्जेक्ट दिसत असतो त्याचं एक स्ट्रक्चरल फॉर्मॅट असतं आणि ते तो ओपेक असल्यामुळे साधारण मॅक्झिमम ऑब्जेक्ट आपल्याला ओपेक असतात. फार रेअरली आपल्याला ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट येतो. एक्झाममध्ये तर ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट येण्याच्या चान्सेस फार कमी असतात. ओपेक ऑब्जेक्टच येतात. तर आपण वी विल स्टिक हिअर टू द ओपेक ऑब्जेक्ट्स. ओके, ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट आणि ट्रान्सल्युसंट ऑब्जेक्ट हेही तुम्हाला आले पाहिजेत काढता. पण आपण सध्या त्याच्याबद्दल विचार नको करायला, एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण विचार करतोय. तर जे ओपेक ऑब्जेक्ट्स असतात ना, तर तुम्हाला समोरून जे काही ड्रॉइंग दिसतंय ना, त्यात तर ते जर आपण असं इमॅजिन केलं की ते ऑब्जेक्ट ट्रान्सपरंट झालं, तर आता तुम्हाला आतले जे रिम्स आहेत किंवा आतलं जे स्ट्रक्चर आहे ते सगळं तुम्हाला दिसायला पाहिजे. आणि ते तुम्हाला जर दिसलं तरच रादर ते तुम्हाला फील झालं, ते तुम्हाला काढता आलं. स्ट्रक्चरली तुम्ही ते ठेवू शकलात ऑब्जेक्ट आणि मग ते ऑब्जेक्ट त्याचं जे आर्मेचर आहे ते आधी ठेवून मग त्याच्यावर ते ऑब्जेक्ट डेव्हलप करू शकलात, तर ते ऑब्जेक्ट तुम्हाला ना 3 डायमेन्शनल आणि अतिशय असं होलसम म्हणजे ठेवल्यासारखं लाईव्ह वाटेल. नाही तर तुम्हाला ते ऑब्जेक्ट ना असं सरफेसवर हवेत असल्यासारखं वरच्यावरच वाटत राहणार. कारण का तुम्ही त्याचं जे ॲक्चुअल ड्रॉइंग आहे ना, ते तुम्ही समजूच शकला नाही. तुम्हाला फक्त जे दिसतंय ना, ते तुम्ही काढताय. पण त्याचं जे काही आहे, असणं आहे, ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि ते तुम्हाला कळणं, की आतलं स्ट्रक्चर कसं आहे, की जे दिसत नाहीये. ते ओपेक असल्यामुळे आपल्याला दिसत नाही. पण आतमध्ये स्ट्रक्चर आहे. एक जर रिम अशी समोरून दिसते आपल्याला, तर मागची रिम आहे ती आपल्याला दिसत नाही. रिम म्हणजे ह्या ज्या आपण ऑब्जेक्ट ओव्हल्स काढत असतो, सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट काढत असतो किंवा साधारण ठोकळे काढत असतो, तर त्याच्या आतमधलं पूर्ण स्ट्रक्चर आहे जे आपल्याला दिसत नाहीये, तर तेही तुम्हाला कळायला लागलं पाहिजे. बहुतांश मुलं काय करतात, वरचेवर असं जे दिसतं ना ते काढतात आणि त्यांच्या डोक्यात हा थॉटही येत नाही की त्याच्या आतमध्ये एक स्ट्रक्चर आहे. हे जर तुमच्यावर होत असेल आणि तुम्ही अशारित्या प्रॅक्टिस करत असाल किंवा अशारित्या कोणी तुम्हाला सांगत असेल की असं बघ आणि काढ, तर ना तुम्हाला खरं ते तेवढ्या स्ट्रॉंगपणे पेपरवर ठेवता येणार नाही. तुम्हाला स्ट्रक्चर त्याचं स्टडी करणं, स्ट्रक्चर कळणं हे खूप अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, आता हा एक मुद्दा झाला की तुम्हाला आतलं पण दिसलं पाहिजे. ओके, आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला जे आकार दिसतोय, जे ऑब्जेक्ट आहे तोच एक ॲक्चुअल आकार आहे जो तुम्ही काढायचा अटेम्प्ट करतायत. पण त्या आकाराला साकार करणारा एक आकार आहे म्हणजे निगेटिव्ह स्पेस. तर त्या निगेटिव्ह स्पेसचे जे फॉर्मेशन्स आहेत ना, ते तुम्हाला खूप इंटेन्सली तुम्हाला ते कळले पाहिजेत आणि खरं तर ते जेव्हा तुम्हाला कळायला लागतात ना, तेव्हा तुम्हाला त्या ऑब्जेक्टची मजा पण यायला लागते. कारण का मग तुम्हाला अरेंजमेंट कळायला लागते, की कसं ठेवू, कसं ठेवल्यावर कसं होतंय आणि आकार मला दिसतोय कसा किंवा हा जो प्ले होतोय निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचा तो कशारीत्या होतोय, हे सगळं तुम्हाला कळायला लागतं. ओके, तर हे की मला हे जेवढा जो समोरचा ऑब्जेक्ट आहे, त्याचा आकार मला जेवढा कळतोय किंवा मी त्याच्याबद्दल जेवढा अटेम्प्ट करतोय, तेवढाच अटेम्प्ट तुम्ही त्या निगेटिव्ह स्पेस बाबतीत पण करायला पाहिजे, की मग ती तुमच्या पिक्चर स्पेस असेल, तुमच्या पेपरची असेल किंवा ऑब्जेक्ट जेव्हा समोर आहे, त्याच्या मागे जे काही बॅकग्राऊंडमध्ये दिसत असेल, हे दोन्हीही तेच आहे. ओके, हे कसं पेपरमध्ये मी बघितलंय, की अगदीच निगेटिव्ह स्पेसचा न विचार करता कुठेही कसंही ठेवलेलं असतं. तर तसं न करता ऑब्जेक्ट बरोबर तुमचं जे बॅकग्राऊंड आहे ते किंवा निगेटिव्ह स्पेस आपण त्याला म्हणूयात, तीही तुम्ही तेवढ्याच त्यारित्या तुम्हाला काय म्हणतात तेवढ्याच प्रगल्भरित्या तुम्हाला पाहता आली पाहिजे. ओके, आता हे झालं दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे ना, जी ऑब्जेक्टसाठी खूप खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जर जे साठी स्पेशली अटेम्प्ट करताय, ऑब्जेक्ट ड्रॉइंग आम्ही ना NID साठी पण शिकवतो
आम्ही ऑब्जेक्ट ड्रॉइंग NIFTचे जे एंट्रन्सेस डिझाईन एंट्रन्सेस चालतात किंवा आर्किटेक्चरचे जे एंट्रन्सेस चालतात त्यांच्यासाठी पण शिकवतो. पण JJचं जे ऑब्जेक्ट ड्रॉइंग आहे ना, म्हणजे JJच्या एंट्रन्सला लागणारं जे ऑब्जेक्ट ड्रॉइंग आहे त्याला ना एक वेगळ्याच लेवलवर तुम्हाला अपग्रेड करावं लागतं. ते नुसतं वरचेवर बरेच जण असं म्हणतात की ते वरचेवर खरं तुम्ही सरफेस काढता. नाही, सरफेस काढून चालणारच नाही. तुम्हाला आतलं स्ट्रक्चर अंडरस्टँड करायलाच लागेल. मग तिथून आतलं स्ट्रक्चर अंडरस्टँड करून त्याच्या पुढे मग त्याचं सरफेस क्वालिटी, त्याचं टेक्स्चर, त्याचं फील हे सगळं आलं. ओके, हे सगळं करावं लागतं. तर मग ह्या JJच्या एंट्रन्ससाठी जे ऑब्जेक्ट ड्रॉइंग लागतं तर त्याच्यासाठी ना तुम्हाला फार सेन्सिटिव्हली ऑब्झर्वेशन तुम्हाला करता आलं पाहिजे की त्याचं फील कसं आहे, त्याच्यावर जर काही टेक्स्चर आहे तर ते कसं आहे, हे सगळं तुम्हाला बारीकरित्या यू हॅव टू फील दॅट. आणि ते फील तुमचं त्या पेपरवर किंवा तुम्हाला साधारण पेन्सिल जी काही रेंडरिंगसाठी तुम्ही वापरता त्याच्यावर ते क्रिएट करता आलं पाहिजे. त्याची टोनल इंटेन्सिटी, करेक्ट टोनल इंटेन्सिटी त्याच्यात ऑब्जेक्टमध्ये किंवा मी जरी ते ऑब्जेक्ट म्हणत असले ना तरी नेचर, आता नेचरला पण मी ऑब्जेक्ट मध्येच कन्सिडर करते. हे का, हे तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये सांगेन. कारण का माझी एक ऑब्जेक्टची ना एक विशेष काय म्हणतात त्याला, मला अशी कळलेली ना एक विशेष डेफिनेशन आहे. ती मी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि मग तुम्हाला कळेल की आपणही आपलं जर प्राण काढले तर आपणही एक ऑब्जेक्टच आहोत. तर आय मीन टू से दॅट वेन वी आर नॉट अलाइव्ह, वी आर जस्ट लाईक एन ऑब्जेक्ट. ओके, सो ही मी तुमच्याशी नंतर डिस्कस करेन खरं. पण म्हणून मी काय इथे नेचर ऑब्जेक्ट असं बोलत नाही. आय एम जस्ट स्ट्रेट अवे ॲड्रेसिंग दिस सब्जेक्ट ॲज अन ऑब्जेक्ट ड्रॉइंग. ओके, बट तुम्हाला नेचरही येऊ शकतं काढायला. तर ते तुम्हाला इनफॅक्ट नेचर आलं तर ते खूप सेन्सिटिव्ह असतं. ते तशा पद्धतीने तुम्हाला ते काढावं लागतं आणि ते सगळं तुम्हाला अंडरस्टँड तरी करावं लागतं. त्या गोष्टी तुमच्या डोक्यात आल्या पाहिजेत. जर डोक्यात आल्या की अरे हे मे बी हे अंड ठेवलंय समोर, तर हे आता ह्याला एक ब्रिटल क्वालिटी आहे की असं कचकन मारलं की असं हे होईल, क्रॅक होईल. तर ती ब्रिटलनेस किंवा एखादा कापड असेल तर तो एकदम सॉफ्ट मुलायम असेल, सॅटन असेल तर त्याचं फील, काच असेल त्याचं फील, पेपर असेल त्याचा फील, हे सगळं तुम्हाला ना इथे तरी तुम्हाला निदान रजिस्टर झालं पाहिजे आणि तो अटेम्प्ट तुमच्याकडनं झाला पाहिजे की हां, हे मी इतक्या बारीकरित्या हे सगळं काढतोय. ओके, आणि हे काढत असताना तुमची अशी एक विशेष ना पद्धत असली पाहिजे काढायची. म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन तुम्ही ज्या पद्धतीने पेपरवर मांडता ती तुमची ना एक विशेष पद्धत असली पाहिजे. म्हणजे इथे मला काय म्हणायचं की तुमचं स्वतःचं जे नेचर आहे ना ते तुमच्या रेंडरिंगच्या क्वालिटीमध्ये रिफ्लेक्ट होत असतं. तुम्ही ज्या पद्धतीने ऑब्जेक्ट, आणि हे खरं तुम्हाला कोणीही सांगणार नाही. म्हणून मी जे मॅक्सिमम यूट्यूबवर व्हिडिओ बघते ऑब्जेक्ट ड्रॉइंगचे, खरं ते इतके इलस्ट्रेटिव्ह वाटतात ना, इलस्ट्रेटिव्ह वाटून उपयोग नाही. कारण का इलस्ट्रेशन आणि एक जे एक वेगळं आर्टिस्टिक काम म्हणतो, हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इलस्ट्रेशन आर्टिस्टिक नाही असं मी म्हणत नाही आहे. पण इलस्ट्रेशन हे जनरली एका विशेष पठडीत असतं आणि त्याचे एक नॉर्म्स ठरलेले असतात. तर तुमचं काम ना, तुम्ही समजा एक कांदा काढलात किंवा समजा एक कटर काढलं किंवा काही काढलं, तर ते ना इलस्ट्रेटिव्ह वाटता कामा नये. ते लाईव्ह वाटलं पाहिजे आणि तुमचं नेचर ॲज अ पर्सन, तुमचं नेचर त्याच्यात रिफ्लेक्ट झालं पाहिजे. म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन अशा पद्धतीने झालं पाहिजे थोडक्यात, की ते ऑब्झर्वेशन झाल्याच्या नंतर ना तुम्ही जेव्हा रिफ्लेक्ट होता, तेव्हा त्याच्यात तुमची इंडिव्हिज्युअलिटी दिसायला लागलेली पाहिजे. आणि ही जरीही पुढची स्टेप असली, तरीही तुम्हाला माहीत असली पाहिजे, की असं-असं काही मला अटेम्प्ट करायचंय, तरच तुम्ही त्याचा अट्टहास करू शकता, नाहीतर तुम्ही करू शकत नाही. मी एवढे व्हिडिओ पाहिलेत YouTubeवर. खरं इट इज नॉट अबाउट कंपेअरिंग ऑर समथिंग, पण दे ऑल लुक व्हेरी इलस्ट्रेटिव्ह, व्हेरी एक्झॅजरेटेड. तुम्ही एक्झॅजरेट करणं इथे अपेक्षित नाही आहे. इथे जसं आहे, जसं दिसतंय, जसं भासतंय तसंच. त्याच्यात कुठलाही आपल्याकडनं एक तडका लावायचा नाही. आणि जर तो लावायचा असेल तरी तो इतका माइल्ड असायला पाहिजे, की तो किती माइल्ड असायला पाहिजे हे तुम्हाला बरोबर कळलं पाहिजे. ऑब्झर्वेशन म्हणून ह्या गोष्टी ऑब्जेक्टमध्ये तुमच्या झाल्या पाहिजेत आणि त्याच पद्धतीने तुम्हाला ते रिफ्लेक्ट करता आल्या पाहिजेत. ओके, म्हणजे तुमचं रिफ्लेक्शन ही इंडिव्हिज्युअलिटी फार महत्त्वाची आहे व्हेन इट कम्स टू JJ's एंट्रन्स एक्झाम. ओके, द स्टुडंट तुम्ही जेव्हा ऑब्जेक्ट ड्रॉइंग अप्रोच करताय त्याच्या आधी ना, किंवा हा ऑब्जेक्ट ड्रॉइंग बेसिक सब्जेक्ट आहे, म्हणजे आपण खरं विषयालाच, आपल्या जर्नीलाच सुरुवात करतोय. तर इथे ह्याच्या आधी ना तुम्ही ॲज अ व्यक्ती म्हणून ना तुमची क्युरिओसिटी जी आहे ना, ऑब्झर्वेशन वाढवायचं आहे हे तर झालंच, पण तुमची क्युरिओसिटी खूपच एका वेगळ्या
प्रगल्भ लेवलवर तुम्हाला न्यायची की तुम्हाला ना तिथे सगळंच ओपन करून बघा, फाडून बघा, सोलून बघा. ह्या अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला तुम्हाला रिअलाईज झाल्या पाहिजेत. कारण का तरच तुम्हाला ना त्या गोष्टी कळायला लागतात. म्हणजे तुमच्या समोर समजा एखादं काही गोष्ट आहे, तर त्याची मजा खरं कुठे आहे? त्या आकाराचं किंवा त्या वस्तूचं समजा एका पोस्टर कलरची बॉटल आहे, ती तुम्ही सरळ-सरळ अशी ठेवली, की खरं त्याच्यात काहीच नाही. मग तुम्ही ते उघडून पाहिलत किंवा थोडासा कलर तुम्ही असा सांडला ते जर तो घट्ट आहे तर तो अगदीच वाहून जाईल असं सांडू नका. पण मग काय व्हायला लागतं, ती तुमची क्युरिओसिटी किती आहे त्या बाबतीतली ती दिसायला लागते. तुमचा कॉन्फिडन्स दिसायला लागतो आणि तुम्ही एक ना तुमची विशेष म्हणून आयडेंटिटी तिथे रिव्हील करायला लागता आणि ती रिव्हील होणं फार महत्वाचं आहे. मग त्याच्यासोबत एखादं ब्रश ठेवलं. एक्झाममध्ये तुम्हाला खरे करता येत नाही कारण का व्हॉटएव्हर यू हॅव इट इज गिव्हन. लेट्स से यू हॅव गिव्हन पोस्टर कलर बॉटल अँड यू हॅव टू स्टिक टू पोस्टर कलर बॉटल. यू कॅन नॉट ॲड ब्रश टू इट. ओके. पण ॲज अन आर्टिस्ट जेव्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस करताय तर तुम्ही हे एक्सप्लोरेशन करून बघणं फार गरजेचं आहे की ओके मी ह्याच्याबरोबर काय ठेवू, की ह्याच्याबरोबर हे गोष्टी ठेवल्या की ते खरं एकदम वेगळ्याच लेवलवर इट स्टार्ट्स बिकमिंग व्हेरी कम्युनिकेटिव्ह आणि ते त्याच्यात ॲस्थेटिकल व्हॅल्यू वाढायला लागते आणि ते खूप काय म्हणतात आपल्यालाही करायला मजा यायला लागते. तर तुमची क्युरिओसिटी वाढलेली असली पाहिजे आणि तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळ्या टेक्स्चर्स, वेगवेगळे कलर्स हे सगळे एकत्र आल्याने काय होतं? मग साधारण वस्तू जेव्हा आपण मांडत असतो समोर ऑब्जेक्ट ड्रॉइंग्स जेव्हा करत असतो, तेव्हा एखादं ऑब्जेक्ट त्याच्यासोबत त्याच्याच लिमिटेशन्समध्ये तुम्हाला खरं एक संत्रा मिळालाय. मग तो संत्रा सोलून ठेवला. मग त्याच्या ते रेषा असतात, फायबर्स असतात, ते काढून थोडेसे तिकडे साईडला ठेवले किंवा सालं एकत्रित साईडला ठेवली. 2-3 फोडी अशा ठेवल्या. एक फोड ओपनच तोडूनच अशी हे काप फोडून अशी हे करून त्याच्या बियाच खाली अशा ठेवल्या. हे सगळं किती खरं तर एक संत्राच मिळालेला असतो तुम्हाला. पण हे सगळं करण्याची पॉसिबिलिटी असते. तर हळू तुम्हाला हे कळायला लागेल, की असं कंपोझिशन केल्याने असं दिसतं. मग हे कंपोझिशन करताना मी जसं म्हटलं तसं, की लाईट बरोबर त्याचा प्ले कसा होतोय, काय होतोय, हेही साधारण करून बघायचं. ओके. आता हा फोल्डरचा जो भाग आहे ना, की ऑब्जेक्ट ड्रॉइंग करताना फोल्डर ठेवतो आपण. त्या फोल्डरचा काय उपयोग होतो आणि त्याचं खरं पर्पज काय आहे? त्याला काय कशारीत्या त्याला वापरता येतं हे आपण एका वेगळ्याच अ, अ, ह्याच्यात बोलू, व्हिडिओमध्ये बोलू. ओके. पण साधारण लाईट जेव्हा ऑब्जेक्टवर पडते, तेव्हा त्या लाईटचा परिणाम काय होतोय आणि त्याच्यामुळे मला जे आकार मिळतायत, त्या ऑब्जेक्टवरचे जे आकार मिळतायत म्हणजे लाईटचा आकार मिळतोय, शॅडोचा आकार मिळतोय किंवा हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं शॅडो कसं दिसतंय, तुमची शॅडो कशी दिसते, हे जर तुम्ही नाही पाहिलत ना ऑब्जेक्ट ड्रॉइंग करायला आणि तुम्ही डायरेक्ट स्टार्ट केलंत, म्हणजे यू हॅव नॉट स्टडीड इट करेक्टली. यू गिव्ह इनफ टाईम. तुम्ही इनफ टाईम त्याला द्या. प्रॉपर बघा. पूर्ण ते कंपोझिशन कसं दिसतंय, की साधारण जे केलंय, की त्याचं शेड अँड लाईट कसं दिसतंय, निगेटिव्ह पॉझिटिव्ह कसं दिसतंय आणि त्याची शॅडो कशी फॉर्म झाली, हे सगळं ॲज अ पॅकेज तुम्ही बघा. त्याच्यात एक्सप्लोरेशन्स करा आणि ते जेव्हा तुम्हाला वाटतं, की हां, आता हे इंटरेस्टिंग वाटतंय, हे कळलं, की हां, आता हे इंटरेस्टिंग वाटतंय. ह्या स्टेजच्या नंतर मग तुमचं यू स्टार्ट गेटिंग इंटू द झोन वेअर हळू तुम्हाला ना ऑब्जेक्ट ड्रॉइंग खरं खूप सुंदर यायला लागतं आणि ऑब्जेक्ट ड्रॉइंगची तुम्हाला खूप मजाही यायला लागते. ओके. आणि आता महत्त्वाचं म्हणजे, की जर तुम्ही चॅनल बघत असाल, काही कमेंट्स तुम्हाला वाटत असतील, की ह्या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत किंवा ह्या विषयांवर मी बोललं पाहिजे, तर तुम्ही खाली कमेंट्स करा. कमेंट्स करण्यामुळे काय म्हणतात ना, जे काही मी बोलते त्याची ऑथेंटिसिटी वाढते आणि मलाही एन्करेजमेंट मिळतं बोलण्यासाठी आणि करण्यासाठी आणि म्हणून चॅनल सबस्क्राईब करून पहा आणि बेल नोटिफिकेशन दाबा कारण का इथून पुढे रेग्युलर आपण व्हिडिओ करणारच आहोत सगळ्याच सब्जेक्ट्सवर आणि ह्या व्यतिरिक्त पण जनरली पण ह्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तर प्लीज बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला पाहत राहा. ओके. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.